नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, लेट्स सी सेकंडरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स. Secondary functions of commercial banks are classified into two groups: agency functions and utility functions. So let's say agency functions. A commercial bank acts as an agent or representative of its client and performs certain functions as follows. तर एजन्सी फंक्शन्स याच्यामध्ये ही बँक कमर्शियल बँक अशा पद्धतीने एजंटचं काम करत असतं आणि रिप्रेझेंटेटिव्ह एक प्रकारे एजंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असं क्लायंटला सर्व्हिस देत असते आणि त्यांचे जे फंक्शन्स आहेत ते परफॉर्म करत असते. तर याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन आहे एजन्सी फंक्शनमध्ये पिरियडिक कलेक्शन्स अँड पेमेंट्स. कमर्शियल बँक कलेक्ट्स सॅलरी, डिव्हिडंड्स, इंटरेस्ट and any other income periodically, as well as makes periodical payments such as taxes, bills, premium, rent, etc. On the standing instruction provided by customer, commercial bank charges certain fixed amount quarterly or annually in the form of service charge from customer for providing such services. तर याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन आहे एजन्सी फंक्शनमध्ये ते म्हणजे पिरियडिक कलेक्शन अँड पेमेंट्स. तर या कमर्शियल बँक्स या आहेत, या बँका कलेक्ट करत असतात एक प्रकारे सॅलरी, त्याचप्रमाणे डिव्हिडंड, इंटरेस्ट आणि अदर इन्कम जे आहे पिरियडिकली कलेक्ट करत असतात. आणि हे पिरियडिकल पेमेंटसुद्धा जस्ट लाईक टॅक्स, बिल्स आणि प्रीमियम, रेंट हे सुद्धा कमर्शियल बँक ज्या आहेत त्या कस्टमरकडून कलेक्ट करत असतात. आणि यामध्ये त्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन कस्टमरला दिलेल्या असतात. म्हणजेच प्रत्येक कस्टमर हा फिक्स अमाऊंट ही क्वार्टरली किंवा ॲन्युअली इन द फॉर्म ऑफ सर्व्हिस चार्ज हे बँकेकडून बँका या कस्टमरकडून घेत असतात. कारण या कमर्शियल बँकांचे काही जे एजंट असतील किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असतील हे सर्व बँकेचं जे काम आहे हे करत असताना त्यावेळी कस्टमर त्यांना एक क्वार्टरली किंवा ॲन्युअली एक इन्कम म्हणजे चार्जेस, सर्व्हिस चार्जेस या कस्टमर बँकेच्या रिप्रेझेंटेटिव्हला देत असतात. म्हणून त्याला आपण पिरियडिक कलेक्शन्स अँड पेमेंट. आपण आपल्या घरीसुद्धा बघा कधीकधी कलेक्शनसाठी काही रिप्रेझेंटेटिव्ह आले असतात आणि त्या पद्धतीने आपण जे काय आपलं क्वार्टरली किंवा ॲन्युअली जे असेल त्या पद्धतीने आपण जे बिल असेल ते आपण पे करत असतो. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. Large commercial banks undertake to purchase and to sell securities such as shares, bonds, debenture, etc. on behalf of the clients. This handling of securities is known as portfolio management. Due to this facility, more clients are opting for such services of commercial banks. So, second functions of agency, that is portfolio management. लार्ज कमर्शियल बँक ज्या आहेत ह्या अंडरटेक करत असतात म्हणजे ते सिक्युरिटी ज्याला आपण डिबेंचर्स म्हणतो, शेअर्स म्हणतो, बॉन्ड्स म्हणतो, हे परचेस आणि सेल करण्याचं काम या कमर्शियल ज्या लार्ज स्केलवाल्या आहेत त्या करत असतात, अंडरटेक घेत असतात ऑन द बिहाफ ऑफ द क्लायंट. म्हणजेच ऑन बिहाफ ऑफ क्लायंट जर त्याच्या रेग्युलर शेड्यूलमध्ये बिझी असेल तर त्यांचं काम म्हणजे परचेस आणि सेल सिक्युरिटीज करायचं ते काम मात्र या लार्ज कमर्शियल बँक करत असतात. आणि यालाच म्हणजे हे जे हँडलिंग सिक्युरिटीजचं पर्चेसिंग अँड सेलिंग केलं जात असतं त्यालाच आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असं म्हणतो. आणि ही मॅनेजमेंटची म्हणजेच पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करत असताना ही फॅसिलिटी अनेक प्रकारचे जे क्लायंट्स आहेत हे त्यांना म्हणजेच जे बँकेचे आहेत त्या लोकांना देत असतात. आणि हे करत असताना त्याबद्दल त्यांची सर्व्हिसेस जी आहे त्याबद्दल मग त्याचे जे ऑन बिहाफ ऑफ क्लायंट्स आहेत ते त्यांना काही पे करत असतात. त्याच्यानंतर फंड ट्रान्सफर. कमर्शियल बँक्स प्रोव्हाइड फॅसिलिटी ऑफ फंड ट्रान्सफर फ्रॉम वन ब्रांच टू अनदर ब्रांच और ब्रांच ऑफ अनदर बँक. कमर्शियल बँक कम विथ व्हेरियस इनिशिएटिव्ह टू मेक दीज ट्रान्सफर हॅसल फ्री. तर यामध्ये फंड ट्रान्सफर करायचं हे सुद्धा महत्त्वाचं काम कमर्शियल बँका करत असतात. आणि ही फॅसिलिटी ऑफ फंड ट्रान्सफर आहे ती एका ब्रँचकडून दुसऱ्या ब्रँचमध्ये किंवा एका ब्रँचमधून इतर बँकांमध्ये ट्रान्सफर केल्या जात असतात. आणि या कमर्शियल बँका ज्या आहेत या एक प्रकारे हे जे ट्रान्सफर करत असतात फॅसिलिटी ते एक प्रकारे फ्री ऑफ चार्ज करत असतात. त्याच्यानंतर डिमटेरियलायझेशन
Banks provides dematerialization facilities to their clients to hold their securities in an electronic format. On behalf of clients, it undertake the electronic transfer of shares in case of purchase or sale. तर यामध्ये डिमटेरियलायझेशन पण केलं जात असतं. म्हणजे बँका ही महत्त्वाची सर्व्हिस किंवा फॅसिलिटी क्लायंटला देत असते की जेणेकरून त्यांचे जे सिक्युरिटीज आहेत, ज्या सिक्युरिटीज म्हणजेच कुठले आपले तर शेअर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, हे आपण इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असतो. आणि ऑन बिहाफ ऑफ क्लायंट या ज्या बँका आहेत ते अंडरटेक करत असतात, हे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये त्याचं कन्वर्ट करत असतात किंवा ट्रान्सफर ऑफ शेअर करत असतात. आणि हे सगळं पर्चेसिंग आणि सेलिंग हे डिमटेरियलायझेशनद्वारे केलं जात असतं. आणि हे सगळं करायचं काम बँका, कमर्शियल बँका करत असतात. त्याच्यानंतर फॉरेक्स ट्रान्झॅक्शन. फॉरेक्स इज ॲन ॲब्रिव्हिएशन फॉर फॉरेन एक्सचेंज. A bank may purchase or sell foreign exchange on behalf of its client. A bank purchases forex from its clients, which the clients receive from foreign transactions and sell the forex when the clients need it for overseas transactions. म्हणजे फॉरेक्स म्हणजे फॉरेन, हे लक्षात घ्या, फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन आहे. एफ फॉर फॉरेन आणि EX म्हणजे सेक्शन, म्हणून त्याला आपण फॉरेक्स ट्रान्झॅक्शन म्हणतो. म्हणजे ज्यावेळी हे जे फॉरेन एक्सचेंज असतील किंवा फॉरेन एक्सचेंज करत असताना, म्हणजे त्याच्यामध्ये ह्या बँका पर्चेस आणि सेल हे फॉरेन एक्सचेंज करत असतात ऑन बिहाफ ऑफ इट्स क्लायंट. मग अशावेळी या बँका परचेस करत असतात या फॉरेन कडून. त्याचे जे क्लायंट्स आहेत त्यांच्याकडून ते ट्रान्झॅक्शन केलं जात असतं. म्हणजे त्याच्यामध्ये पर्चेसिंग आणि सेलिंग करायचं सुद्धा काम या कमर्शियल बँक्स करत असतात. त्याच्यानंतर हे आपण एजन्सी फंक्शन बघितले आहे. त्याच्यानंतर युटिलिटी फंक्शन्स बघणार आहोत. अ कमर्शियल बँक परफॉर्म्स युटिलिटी फंक्शन्स फॉर द बेनिफिट्स ऑफ इट्स क्लायंट्स. इट प्रोव्हाइड्स सर्टन फॅसिलिटी ॲज ऑर प्रोडक्ट्स टू इट्स क्लायंट्स ॲज फॉलोज. म्हणजे याच्यामध्ये कमर्शियल बँका ज्या आहेत ह्या आपल्या क्लायंट्सला बघा कशा कशा प्रकारच्या फॅसिलिटीज, सर्व्हिसेस उपलब्ध करून देत असतात. त्याच्यामध्ये दुसरं जे फंक्शन आहे ते म्हणजे युटिलिटी. याच्यामध्ये युटिलिटी फंक्शनमध्ये फर्स्ट येणार आहे फंक्शन ते म्हणजे इश्यू ऑफ ड्राफ्ट्स अँड चेक्स. अ ड्राफ्ट ऑर चेक्स इज अन ऑर्डर टू पे मनी फ्रॉम वन ब्रांच ऑफ बँक टू अनदर ब्रांच ऑफ सेम bank or other bank. A bank issue draft to its account holder as well as non-account holders, whereas checks are issued only to the account holders. Bank charges commission for issuing bank draft. तर याच्यामध्ये हे जे युटिलिटी फंक्शन आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे फंक्शन आहे ते म्हणजे या बँका इश्यू करत असतात ड्राफ्ट आणि चेक. आणि हे ड्राफ्ट किंवा चेक जे आहेत हे इश्यू करत असताना त्यामध्ये ऑर्डर टू पे मनी केला जात असतो ऑन वन ब्रँच ऑफ बँक टू अनदर ब्रँच ऑफ बँक ऑर अदर बँक. आणि हे इश्यू करत असताना तशी फॅसिलिटी या अकाउंट होल्डर्सना किंवा नॉन अकाउंट होल्डर्स आहेत त्यांनासुद्धा हे चेक इश्यू करण्याची सुविधा यामध्ये बँका देत असतात. आणि हे बँक काम करत असताना बँक याच्यावर मात्र ज्यावेळी बँक ड्राफ्ट इश्यू करत असते तेव्हा त्याच्यावर बँक मात्र कमिशन चार्ज करत असते. हे बँकेचं कमिशन असतं. त्याच्यानंतर आपल्याला बँक पुढची युटिलिटी फंक्शन देत असते किंवा सुविधा देत असते ती म्हणजेच लॉकर फॅसिलिटी. दिस इज कॉमन युटिलिटी फंक्शन्स ऑफ एनी कमर्शियल बँक. द बँक प्रोव्हाइड्स लॉकर फॅसिलिटी फॉर द सेफ कस्टडी ऑफ व्हॅल्युएबल डॉक्युमेंट्स, गोल्ड ऑर्नामेंट्स एक्सेट्रा. तर याच्यामध्ये दुसरं जे आपल्या महत्त्वाची फॅसिलिटी बँक आपल्याला देत असते ते म्हणजे लॉकर फॅसिलिटी. म्हणजेच ही जी युटिलिटी फंक्शन जे आहे कॉमन आहे या कमर्शियल बँकचं. यामध्ये बँक आपल्याला लॉकर फॅसिलिटी देत असते. म्हणजेच आपल्याला जे सेफ कस्टडी ऑफ व्हॅल्युएबल आपल्या ज्या थिंग्स असतील, डॉक्युमेंट्स असतील किंवा गोल्ड ऑर्नामेंट्स असतील तर आपण त्या बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवत असतो. आणि त्या पद्धतीने मग वर्षाचं जे काय रेंट असेल ते बँक आपल्याकडनं चार्ज करून घेत असते. त्याला आपण लॉकर फॅसिलिटी असं म्हणतो. त्याच्यानंतर थर्ड जे आहे ते म्हणजेच युटिलिटी फंक्शन project reports. A bank may prepare project reports and feasibility studies on behalf of the clients. Project reports enable the business firm to obtain funds from the market to obtain clearance from government authorities. तर याच्यामध्ये पुढचं जे फंक्शन आहे ते म्हणजे त्याला आपण प्रोजेक्ट
प्रोजेक्ट रिपोर्ट्स असं म्हणतो आहे, तर याच्यामध्ये बँक आपल्याला ऑन बिहाफ ऑफ द क्लायंट्स दे प्रिपेअर प्रोजेक्ट रिपोर्ट्स अँड फिजिबिलिटी स्टडीज, याच्यामध्ये हे डॉक्युमेंट्स किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट्स तयार करत असतात. आणि हे प्रोजेक्ट रिपोर्ट्स त्या बिझनेस फर्मचे असतात की ज्याच्यामध्ये फंड्स ऑप्टेन केले जात असतात फ्रॉम द मार्केट, आणि त्या पद्धतीने क्लिअरन्स हे गव्हर्नमेंट अथॉरिटीजकडून केलं जात असतं. आणि हे सर्व काम करायचं काम म्हणजेच कमर्शियल बँक्स करत असतात. त्याच्यानंतर पुढचं फंक्शन आहे ते म्हणजेच गिफ्ट चेक्स. Bank issue gift checks and gold coins to account holders as well as non-account holders. The gift checks coin can be used by the clients for the purpose of gifting on occasions like a wedding, birthday, etc. तर याच्यामध्ये आपल्याला बँक अजून एक फॅसिलिटी देत असते ते म्हणजे गिफ्ट चेक. म्हणजेच बँकामध्ये कमर्शियल बँक ज्यावेळी हे गिफ्ट चेक किंवा गोल्ड कॉईन्स इश्यू करत असतात आणि हे इश्यू अकाउंट होल्डर्स किंवा जे नॉन अकाउंट होल्डर्स आहेत यांनासुद्धा केले जात असते. आणि हे आपल्याला ज्यावेळी गिफ्ट चेक किंवा कॉईन्स बँक इश्यू करत असते क्लायंटला, तेव्हा ते त्यांचं महत्त्वाचं पर्पज असतं ते गिफ्टिंग ऑकेजन जे असेल, वेडिंग किंवा बर्थडे असतील तर त्यावेळी त्यांनी त्या क्लायंट्सनी द्यावं यासाठी किंवा यूज करावं यासाठी आपल्याला फॅसिलिटी बँकेकडून दिली जात असते. त्याच्यानंतर पुढचे आहे अंडररायटिंग सर्व्हिसेस. A commercial bank may underwrite the issue of securities issued by company if the shares are not fully subscribed and undertaking bank agrees to take up the unsubscribed portion of the securities. तर याच्यामध्ये अंडररायटिंग सर्व्हिसेससुद्धा अवेलेबल आहेत. ही फॅसिलिटी अशा पद्धतीने असते की ज्यावेळी एखादा अंडररायटर इश्यू करत असतो सिक्युरिटीज इश्यूड बाय कंपनीज, म्हणजे कंपनी ज्यावेळी या सिक्युरिटीज म्हणजे बॉन्ड्स, शेअर्स, डिबेंचर इश्यू करत असतात त्यावेळी जर त्यातले काही शेअर्स फुल्ली सबस्क्राईब नसतील, म्हणजे जे बॅलन्स असतील ज्याला अनसबस्क्राईब शेअर्स म्हणू शकतो किंवा अनसबस्क्राईब जे अंडररायटिंग आहेत त्यांच्याकडून ते त्यातला काही पोर्शन म्हणजे त्या सिक्युरिटीचं पोर्शन या बँका खरेदी करत असतात. त्याच्यानंतर लास्ट आपलं फंक्शन आहे ते म्हणजेच गोल्ड related services. Nowadays many banks are providing gold services. Its customer bank are commercially buying and selling gold or gold ornaments from customers on large scale basis. Some bank also provide advisory services to its customer in terms to hold funds and gold etc. तर याच्यामध्ये लास्ट फंक्शन जे आहे ते गोल्ड रिलेटेड सर्व्हिसेस आहे. याच्यामध्ये बँका जे आपल्याला प्रोव्हाइडिंग करत असतात गोल्ड सर्व्हिसेस ते कस्टमरला, तर यामध्ये आपल्याला बाईंग आणि सेलिंग जर करायचं असेल गोल्ड किंवा गोल्ड ऑर्नामेंट्स फ्रॉम कस्टमर, तर हे मोठ्या प्रमाणात म्हणजे ऑन लार्ज स्केल आपण खरेदी करू शकता आणि यामध्ये आपल्याला बँका मदत करत असतात. आणि याच्यामध्ये काही ॲडवायझरी सर्व्हिसेस असतील तर त्या कस्टमरला याच्यामध्ये आपल्याला बँका ह्या फंड्स आणि गोल्ड ETFद्वारे आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. तर हे सगळे झाले आपले सेकंडरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक. धन्यवाद.